आता प्रश्न असा आहे की मराठी भाषेविषयी कोणाच्याही मनामध्ये आकस नाही. मराठी ही मातृभाषा आहे आणि मराठी भाषेच्या संदर्भामध्ये सर्वांना कंपल्सरी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य असल्यामुळे मराठीतून बोलावं, मराठीतून शिकावं अशा प्रकारचे निर्देश राज्य शासनाने या अगोदर दिलेले आहेत. त्यामुळे मराठीला विरोध नसताना हिंदी ऑप्शनल लँग्वेज असताना त्याला विरोध करणं म्हणजे हिंदीच्या संदर्भामध्ये नॉलेज विद्यार्थ्यांना न होऊ देणं असा तो प्रकार दिसतो. एकंदरीत मला एक सांगा की मुंबई शहरामध्ये ज्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हे ठाकरे बंधू दोघंही या ठिकाणी प्रयत्नाची आटोकाट करताय, शिकस्त करताय ते मराठी भाषिकांच्या नावाखाली. म्हणजे फक्त राजकीय त्यांच्या पाठीमागं भूमिका या ठिकाणी दिसते. प्रत्यक्षामध्ये मुंबईमध्ये हिंदी बोलणारे खूप मोठ्या प्रमाणावर लोक आहेत आणि मला विचाराल तर माझ्यासारख्याची सुद्धा इतर राज्यामध्ये जाताना, इतर स्टेटमेंट जाताना हिंदी बोलताना अनेक वेळा अडखळावं लागतं. आणि हिंदी भाषिक आम्हाला त्यावेळेस 10वी 11वीला ऑप्शनल असतानासुद्धा हिंदी आम्ही घेतली नाही. त्यामुळे आमचं हिंदी अजूनही कच्चं आहे. त्यामुळे मराठीतून आम्ही काही बोलू शकतो, पण हिंदीतून बोलण्याची वेळ आली की आम्हाला पुढे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हिंदी भाषेचं ज्ञान असणं, नॉलेज असणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि राज्य शासनाने तो ऑप्शनल विषय ठेवलेला आहे. आमच्या राज्याचे कृषी मंत्री, शैक्षणिक मंत्री दादा भुसे हे सर्वांचं एकमत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय कसा घेतला जाईल आणि त्यातून सरकारची प्रतिमा कशी चांगली होईल या दृष्टिकोनातून त्यांचा एक प्रयत्न आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी विरोध करणं आणि मोर्चे काढणं हे काही नीतिमत्तेला किंवा व्यवहाराला धरून मला वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी काही कृत्य करू नये अशी माझी या ठिकाणी धारणा आहे. हिंदी नसावं ही भूमिका आहे. 5वी नंतर तुम्ही ठेवलं तर चालेल. विद्यार्थ्यांवर एवढा बोजा पहिल्या ते बरोबर आहे, मान्य, आम्हालाही मान्य आहे की ऑप्शनल असावं आणि 5वी नंतरच असावं. पहिलीपासून हिंदी असण्याची फार आवश्यकता नाही, कारण ग्रामीण भागामध्ये हिंदीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे त्यांनी 5वीपासून जरी ठेवलं तरी त्याला हरकत नाही आणि राज्य सरकार त्यावर निश्चितपणे विचार करेल. पण आता अगदी मोर्चा 4 दिवसांनी निघणार आहे. जर सर्व मंत्र्यांना जर ही भावना आहे तर मग कशासाठी ही सक्ती होते? अजून कुठे सक्ती झाली? अजून त्याच्यावर चर्चा चालू आहे, विचारविनिमय चालू आहे, सर्व पक्षांना एकमत करण्याचं काम चालू आहे. अजून कुठल्याही प्रकारचा आदेश निघालेला नाही. त्यामुळे एवढे हातगाई होण्याचे काही कारण नाही. एवढं लगेच तात्काळ निर्णय घेण्याचं काही कारण नाही आहे. मोर्चानंतरही निघू शकतो. जशा प्रकारचा निर्णय झाल्यानंतर निर्णयाची वाट न पाहता मोर्चा काढणं म्हणजे याचा अर्थ तुमचा राजकीय स्वार्थ काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला कळतोय. लोणीकरांनी आरोप केले की माज संपवायचा आहे असं बरेच काही त्यांनी वेगवेगळे आपल्या महायुतील्याच पक्षांवर आरोप केले. ते काय नाही, असं नाही आहे. लोणीकरांचं स्लिप ऑफ टंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे की ज्या दिवशी मोदी साहेबांचं सरकार सत्तेमध्ये आलं त्या दिवशी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं वेगवेगळ्या योजना आणण्याचं त्यांनी नियोजनात्मक या ठिकाणी काम सुरू केलं आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून दर वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये या ठिकाणी मोदी सरकारच्या धोरणाचा परिपाक म्हणून या ठिकाणी पैसे मिळतात आणि ते योग्य आहे यावरती विश्वास ठेवून राज्य सरकारने सुद्धा 6,000 रुपये प्रतिवर्षी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे सरकारच्या धोरणाचा परिपाक आहे. हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या धोरणाचा परिपाक असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना 12,000 रुपये या ठिकाणी वार्षिक त्यांच्या अकाउंटवर जमा होत असल्यामुळे DBTने, त्यामुळे एक प्रकारची ती योजना आहे. आणि अशा योजनेच्या विरोधामध्ये ते काही बोलतील असं मला वाटत नाही. त्यांच्याकडनं चूक झाली असेल कदाचित, परंतु मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही. परंतु हा एक चांगला पॉईंट आहे की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि तेवढ्याने मी तर असं म्हणेल की 12,000 रुपयांनी शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही. यापेक्षाची अधिक रक्कम किंवा यापेक्षाची अधिक गुंतवणूक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर दोन्ही सरकारांना करता आली तर तो निश्चितपणे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचा दिवस असेल. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी पेरण्यांना सुरुवात पण झाली आहे. खतांचं लिंकिंग होऊ नये यासाठी खरं तर यावेळेस आपण खबरदारी घेत होतो. मात्र तक्रारी राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून येतात. खतांचं लिंकिंग असेल किंवा वाढीव पैसे काही ठिकाणी लिंकिंगची तक्रार आहे, परंतु आम्ही त्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये उचक बसवण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मी स्वतः पहिल्या दिवसापासून या संदर्भात पॉझिटिव्ह होतो की कुठल्याही प्रकारे खताचं, औषधांचं, बी बियाणाचं लिंकिंग होणार नाही. बोगस खते, औषधे, बी बियाणे या ठिकाणी ठेवता येणार नाही. आणि अशा प्रकारचे कृषी विभाग आमचा अलर्ट झालेला आहे. अतिशय याच्यामध्ये कॉशियस मोडमध्ये या ठिकाणी आमचा कृषी विभाग आहे, काम सुरू आहे. तत्रात जरीसुद्धा आणखी कोणी शेतकऱ्यांनी किंवा कृषी सेवा केंद्रवाल्यांनी काही या ठिकाणी केलं असेल आणि त्याची जर या ठिकाणी इतंभूत माहिती मला दिली तर तात्काळ त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील. वाढीव किमतीने देखील काही ठिकाणी तो प्रश्न येतोय की तो विषय असा आहे की जोपर्यंत कुणी शेतकरी माझ्याकडे तक्रार करणार नाही तोपर्यंत वेग बोलण्यामध्ये काय अर्थ नाही.
जोपर्यंत ठोस असं शेतकऱ्यांनी मला एकदा अर्ज दिला किंवा मागणी केली की अमक्या माणसाने आमच्याकडे इतके पैसे घेतले किंवा त्यांनी बिल प्रोड्यूस केलं तर आम्ही तात्काळ त्यावर कारवाई करू. कृषी विभागाकडून परदेश दौऱ्यासाठी आता महिलांना सुद्धा संधी मिळणार आहे. आजपर्यंत ते झालेलं नाही. ज्या काही दुरुस्ती झाल्यात काय काय यामध्ये नवीन आपण दुरुस्ती झालेल्या नाही, दुरुस्ती मी केलेल्या आहेत. हा तुम्हीच केलं. माझी धारणा अशी आहे की मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये शेती करतो. शेतीवरती जास्तीत जास्त अवलंबून असणाऱ्या महिला किंवा शेती कामावरती जास्त अवलंबून असणाऱ्या महिला आहेत. नॉलेज महिलांना जास्त असतं. यांना देशामध्ये परदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टूरवर नेलं गेलं पाहिजे. त्यांच्या ज्ञानामध्ये भर घातली पाहिजे, अपडेट केलं पाहिजे. आणि म्हणून यावर्षी मी फक्त महिलांनाच या ठिकाणी परदेश या ठिकाणी टूरसाठी घेऊन जाण्याच्या विचारात आहे. त्या दृष्टिकोनातून मी माहिती मागवलेली आहे. ज्या ज्या महिलांकडे पासपोर्ट असतील आणि ज्यांची तयारी असेल जाण्याची अशा महिलांना आम्ही निश्चितपणे परदेशात घेऊन जाऊ. कधी, कुठे आणि किती महिलांना घेऊन जाणार आहात? आम्ही आता प्रश्न असा आहे की कॅनडाची टूर आहे. कॅनडाची टूर 17 आणि 18 तारखेला या ठिकाणी तिथं एक्झिबिशन आहे. परंतु दुर्दैव असं आहे की 21 तारखेपर्यंत अधिवेशन असल्यामुळे एखाद्या वेळेस कॅनडाची टूर आमची रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय त्याला परवानगी देतील की नाही माझ्या मनामध्ये शंका आहे. परंतु आम्ही त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन आणि त्यांचा विजा या ठिकाणी काढण्याचं काम निश्चितपणे पूर्ण करून घेऊ. आणि भविष्यकाळामध्ये जिथे कुठे म्हणजे स्पेनमध्ये असेल किंवा इस्रायलमध्ये असेल किंवा ब्राझीलमध्ये असेल जिथे इथे आम्हाला शेतकऱ्यांचे मोठमोठे मेळावे किंवा या ठिकाणी एक्झिबिशन भरतील त्या ठिकाणी आम्ही आमच्या महिला शेतकऱ्यांना आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना निश्चितपणे प्रोत्साहन देऊ. मराठवाड्यामध्ये असं समोर आलं की खतांची कृत्रिम टंचाई केली जाते की खतं विक्रीला आहेत मात्र तरी देखील नाही सांगितलं जातं. नाही, काही ठिकाणी बफर स्टॉकमुळे काही ठिकाणी विक्रीला खतं नाही, ती गोष्ट खरी आहे. आणि बफर स्टॉक करून सुद्धा आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला परवानग्या दिलेल्या आहेत. बफर स्टॉकमधून विक्रीसाठी परवानग्या दिलेल्या आहेत. हे जरी गोष्ट खरी असली तरी दुसऱ्या बाजूला युद्ध चालू असल्यामुळे जो काही इम्पोर्ट होणार होता युरिया आणि DAP त्याला थोडासा खीळ बसलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात या ठिकाणी बाहेरून युरिया आणि DAP या ठिकाणी कमी आहे. परंतु त्याचीसुद्धा भर घालण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. स्वतः चर्चा पण केलेली फोनवर आणि लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागेल. कृत्रिम टंचाई केली जाते की आहे नाही, कृत्रिम टंचाई अशी जर कोणी निदर्शनास आणून दिली तर त्यावर 100% आम्ही कारवाई करू. सर, आता राज्याचं पेरणीचं स्टेटस काय? काही ठिकाणी खूपच पाऊस आहे, शेतं वाहून जात आहेत, तिकडे नुकसान होते, काही ठिकाणी पाऊस अद्यापही पडलेला नाही. राज्याचं एकूण स्टेटस नाही, तो इश्यू असा आहे की बऱ्याच ठिकाणी आता बऱ्याच दिवसापासून पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी उघडीकच मिळाली नाही, त्यामुळे पेरणी करता आली नाही. काही ठिकाणी 2 दिवस उघडीक मिळाली, लोकांनी पेरण्या करून टाकल्या. त्यामुळे आता प्रत्यक्ष परिस्थिती पाहता बहुतांश पेरण्या या ठिकाणी झालेल्या आहेत. कारण सर्वदूर राज्यभर या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरण्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत आणि अद्याप पेरण्याची सुरुवात आहे. अजून त्याची आढावा आम्ही अजून घेतला नाही, पण आढावा घेतल्यानंतर बऱ्यापैकी होईल. आणि बियाण्याची उपलब्धता आपल्याकडे दुबार जरी पेरणी झाली तरीसुद्धा तेवढी उपलब्धता आपल्या राज्य सरकारकडे आहे. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.